कल्याणवरून 20 तासाचा प्रवास करून आम्ही पोहोचलो बेंगलोरला उतरून मैसूरला जायचं होतं, कारण नोव्हेंबर महिना बेस्ट आहे मैसूर फिरण्यासाठी। इथे आल्यावर सर्वात आधी गरमागरम कॉफी प्यायलो, फ्रेश होऊन नाश्ता करायला गेलो। पेट पूजा झाली, पण देवपूजा बाकी आहे। मैसूरचा पहिला स्पॉट म्हणजे श्री चामुंडेश्वर देवी। दुसरे ठिकाण ललिता महल पॅलेस, जिथे आपल्या तिकीटवर कॉफी आणि चहा हे फ्री मिळतं। तिसरे ठिकाण म्हणजे सँड म्युझियम, इथे तिकीट प्राइस 60 रुपीज आहे पर पर्सन। चौथा म्हणजे मैसूरचा मेन अट्रॅक्शन मैसूर पॅलेस। एस्थेटिक फोटो काढण्यासाठी ह्यापेक्षा भारी जागा नाही हो, पण गर्दी पण तेवढीच असते। आणि मैसूर पॅलेस हे इव्हनिंग मध्ये लाइटिंग्स लावल्यावरती अजून जास्त चांगलं दिसतं। पाचवा आहे मैसूर झू गार्डन, जिथे लायन पासून ते पॅरट पर्यंत सगळ्या प्राणी पक्षींना बघू शकता। सहावा आहे सेंट जोसेफ कॅथेड्रल। सातवा आहे वृंदावन गार्डन, जिथे रोज संध्याकाळी म्युझिकल फाउंटेन शो होतो। मग मैसूरची ट्रिप प्लॅन करत असाल तर या 7 स्पॉट वर नक्की जा। आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।